नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर मनोहरराव वगारे, आंजनेय अकॅडमी अमरावतीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास शिकणार आहोत। आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये तुम्हाला असं माहित आहे याबद्दल म्हणजे युरोपीय कंपनी हे जसे भारतामध्ये आगमन होते युरोपीय कंपनी यामध्ये तो पार्ट येतो आधुनिक भारताचा इतिहासमध्ये। म्हणजे याच्याही अगोदर भारताचा जो व्यापार आहे कसा चालत होता म्हणजे काय डायरेक्ट युरोपीय कंपनी आल्या तिथूनच आपला व्यापार चालू झाला काय, तर तसं नाही आहे। याच्या अगोदर प्राचीन इतिहास आहे। प्राचीन इतिहास म्हणजे कोणता? हडप्पा संस्कृती। हडप्पा संस्कृती याबाबतही आपला तेव्हाही पहिलेपासून त्यांच्यासोबत व्यापार चालू होता या प्रकारे। ठीक आहे, तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपण पाहणार आहोत कशा युरोपीय कंपनीचं आगमन भारतामध्ये झालं आणि भारताचा एक वेगळाच एक नकाशा तयार केला आणि त्यामध्ये भारतासंबंधी खूप काही अशा अडचणी निर्माण आल्या, सुधारणा केल्या, आक्रमण केले, या प्रकारे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ठीक आहे, लक्ष द्या सगळेजण। त्या अगोदर आपल्याला इतिहासाचा एक मॅप तुम्हाला जिओग्राफीमध्ये तुमचा एक मॅप तुम्हाला माहित पाहिजे, कोणता खंड कुठं होता या प्रकारे। ठीक आहे, एक रफ मॅप तुम्हाला मी काढून दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल। पहा, लक्ष द्या। उत्तर अमेरिका, एक खंड उत्तर अमेरिका इकडे आहे। खाली याच्या दक्षिण अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका त्याच्या बाजूला इकडे आहे युरोप, असा छोटासा एक युरोप देश आहे, युरोप कंट्री आहे, युरोप खंड आहे। त्यानंतर युरोपच्या खाली इथं सेकंड मोठा आहे दक्षिण आफ्रिका, सेकंड मोठा आहे दक्षिण आफ्रिका, दक्षिण आफ्रिका। त्यानंतर या साईडला इकडे आहे सगळ्यात मोठा तो म्हणजे आशिया आपला, ज्यामध्ये भारत आपण आहोत। आणि त्यानंतर इकडे आहे एक असा चपटासा दक्षिणेकडे एकदम दक्षिण टोकाला अंटार्क्टिका खंड। कोणता खंड आहे? अंटार्क्टिका खंड। त्यानंतर इकडे कोपऱ्याला इकडे आहे ऑस्ट्रेलिया खंड। ठीक आहे, इकडे कोपऱ्याला आहे ऑस्ट्रेलिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या। आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला एक मॅप माहित पाहिजे या प्रकारे। उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका हा दुसरा खंड, तिसरा युरोप, या ठिकाणी आहे युरोप, आणि खाली त्याच्या दक्षिण आफ्रिका, त्यालाच आपण आफ्रिका खंड म्हणतो। त्यानंतर अंटार्क्टिका इकडे आहे आणि इकडे आपला आशिया आहे। पहा, युरोपीय कंपनीचं जे आगमन झालेलं आहे ते आगमन होण्याच्या अगोदर पहिले भारताची मध्ये परिस्थिती काय होती, यांना कसा युरोपच्या माध्यमातून भारताचाच मार्ग कसा काय शोधून काढला, भारतच कोण त्याच्या दिमागात आलं, डोक्यातच कसं आलं नाही भारतामधूनच जाऊन व्यापार करायचा, त्या अगोदरची परिस्थिती पाहू आपण काय चालू होती। तर पहिले डायरेक्ट व्यापार चालू होता युरोपच्या माध्यमातून आशिया, म्हणजे भारतामध्ये युरोप मधून डायरेक्ट आशिया पहिले व्यापार चालू होता आपला भारतासोबत। आता व्यापारासाठी म्हणजे नेमकं काय जात होतं इथून, तर तेव्हा भारतामध्ये फेमस आहे ते म्हणजे मसाले। एक भारत जो आहे आपला एकमेव असा देश आहे ज्यामध्ये पूर्ण एक तर समुद्राची बाउंड्री लागली आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर जमीनही खूप चांगली आहे आपल्या इथे, म्हणजे जमीन बाउंड्री पण चांगली आहे आपली, आणि दुसरी म्हणजे समुद्राची बाउंड्री चांगली आहे। आणि यामुळं काय झालं आहे, भारत हा पहिलेपासूनच शक्तिशाली आणि समृद्ध देश आहे, शक्तिशाली आणि समृद्ध देश आहे। त्यामुळं काय झालं आहे, भारतामध्ये फलोत्पादन चांगलं आहे, अनाज चांगलेलं आहे, अनाज। ठीक आहे, बाकी उत्पादन सगळंच काही बढिया आहे आपल्या इथं, त्यामुळे हे भारतामध्ये येऊन व्यापार करत जाईल। ठीक आहे, इतर देशातही गेले आहेत ते युरोपीय कंपनी, परंतु सर्वात जास्त फायदा त्यांना भारतामध्येच भेटलेला आहे। तर थोडंसं आपण बॅकग्राऊंड पाहून घेऊ, पहिले जो व्यापार चालू होता तेव्हा काय काय परिस्थिती होती नेमकी, कसे काय व्यापार चालू होते। तर युरोपमधून जो आशिया मार्ग आहे या प्रकारे, तर युरोपमध्ये कोणते कोणते देश येऊन राहिले हे तुम्हाला माहित पाहिजे। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे युरोपमध्ये पोर्तुगीज आहे,
ब्रिटन आहे, युरोपमध्ये आणखी इटली आहे, स्पेन आहे, हे मोठे मोठे देश आहे. आणि तेव्हा काही असं आर्मी वगैरे नव्हती, असं काही राजा महाराजे टाईप लोक राहत होते. तेव्हा राजा महाराजे होते. म्हणजे राजा एखाद्या व्यक्तीला स्पॉन्सर करत जा रे बा, व्यापार करण्यासाठी जातो, जा बाहेर थोडासा मार्ग पहा, या प्रकारे असं तेव्हा हालचाली होत्या. आणि तेव्हा इकडे तिकडे लोक प्रवास करत होते, इकडे तिकडे लोक प्रवास करत होते व्यापार संबंधी. ठीक आहे. आणि युरोपमधूनच इकडे पाहून आलेले आहे. त्यामागं कारण म्हणजे एक आहे जमीन, महत्वाचं आहे जमीन. आता युरोपमध्ये कंट्री पाहिल्या ना, ते अशा छोट्या छोट्याच आहेत. बस या प्रकारे अशा छोट्या छोट्या कंट्री आहे, जमीन कमी आहे आणि बाजूला पाणीच आहे, पाणी आहे त्याच्या. जमिनी कमी असल्यानं आणि पाणी जास्त असल्यानं बाहेर तो प्रॉब्लेम होते. प्रॉब्लेम म्हणजे कसा होणार, एक तर जमीन कमी असल्यानं त्याचे घरं वगैरे मोठे राहील, लोकसंख्या जास्त राहील. आणि लोकसंख्या जास्त असल्यानं काय होणार आहे, शेतीसाठी जमीन काय, जमीनच लागणार ना शेतीसाठी. डायरेक्ट समुद्रात जाऊन शेती थोडी करणार आहे. तर जमीन कमी, जमिनीचं प्रमाण कमी आहे, तिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं तिथे जेही खाद्यपदार्थ आहे, आपल्यासारखं भारतासारखं नाही. आपला एकमेव भारत आहे जिथे सगळे पदार्थ उपजाऊ केले जातात. म्हणजे गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, इतर सारे पदार्थ, सगळ्याच गोष्टी. आपला भारत एकमेव असा देश आहे, कृषी प्रधान देश आहे. त्यामध्ये पहा, युरोपमधून येथे जास्त करून समुद्री जे मासे, मच्छी आहे, मटण वगैरे आहे, चिकन वगैरे आहे, नॉनव्हेजचं प्रमाणच तिकडे जास्त आहे. त्यामुळं त्यासाठी त्यांना लागत होता, महत्वाचा मेन म्हणजे तो आहे मसाला. मसाला भरपूर लागत होता त्यांना. आता तुम्ही म्हणसा मसाला काय साठी, तर पहा, तिकडे काही असं भाजी पोळी खायला नाही भेटत. आपल्या इथंच आहे आलू वांग्याची भाजी, अजून इतर भाज्या, आलूची भाजी झालं, भेंडीची भाजी झालं, आपल्याच इथं अवेलेबल आहे. तिकडे नाही आहे. तिकडे काय चिकन, मटन, दुसरं काही नाही. आलं लक्षात तुमच्या? चिकन, फिश झालं, मच्छीमारी म्हणजे मासेमारी जास्त आहे तिकडं. म्हणजे मासे झालं, मांस खाण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यासाठी आता डायरेक्ट घेऊन कच्चं थोडी खाणार आहे, डायरेक्ट घेऊन कच्चं खाणार आहे. तर त्यासाठी काय लागणार आहे, मसाला लागणार आहे. आलं लक्षात? रोस्टेड चिकन आलं, भातामध्येही खातात, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय डायरेक्ट कच्चं घेऊन खाता का? त्याला पकवल्यानंतर त्यामध्ये काय करता, मग मस्त मसाला टाकता आणि मग फ्राय करून खाता बढिया, तेव्हाच ते टेस्टी लागतात ना. ठीक आहे. तर त्यामुळं इथं झालं असं, युरोपमधून जास्त करून भारतामध्ये येत जाय, मसाल्याचा डिमांड जास्त होती भारतामध्ये. आणि त्याच्यातही आता येथे लँग्वेजचंही आदान प्रदान झालेलं आहे. म्हणजे व्यापार करण्यासाठी जे भाषा लागत होती भारतामध्ये, त्यावेळेस जास्त करून हिंदी जास्त बोलण्यात येत होती, हिंदी भाषा. तर हिंदी भाषेमध्ये तर त्याच्यानंतर आदान प्रदान चालू, व्यापाराचं आदान प्रदान चालू. आणि त्याच्यातही व्यापार होण्यासाठी इथून जे लोक येत होती, जास्त करून मसालेच घेऊन जात होते, आणि त्याच्यानंतर जेव्हा व्यापार होत होता, तो काय पैशानंच होत होता का? तर पैशानं येत नव्हता होत. इकडे चलन वेगळं, इथं सिक्के वेगळे, इकडं वेगळंच शासक चालू भारतामध्ये. तर तेव्हा आदान प्रदान जे वस्तूचं होत होतं, ते वस्तू विनिमय म्हणून होत होतं. विनिमय म्हणजे एका वस्तूच्या बद्दल दुसरी वस्तू घेणं, असं चालू होतं तेव्हा. म्हणजे इथून समजा मसाले नेत होते, तर त्याबद्दल ते दुसरी वस्तू त्याच्या जवळची देत होते. म्हणजे समजा काचेची भरणी झाली, आमच्या इकडं काचेचं असं फेमस आहे बा युरोपमध्ये, काचाचे ग्लास देत जाय, काही काचाचे असं बनलेले वेगळे अशा काही वस्तू देत जाय. या एक वस्तू बद्दल दुसरी वस्तू घेणं, असं त्यामध्ये चालू होत जाय. तो व्यापार असा चालू होत जाय तेव्हा. तर यामध्ये जास्त करून युरोप हे पहिल्यापासून श्रीमंत होतं, श्रेष्ठ होतं. म्हणजे पैसा वगैरे त्याच्याकडे खूप सारा श्रीमंत होतं, कारण की राजे टाईप लोक तिथं जास्त करून राहत होते. तर युरोपमध्ये जे मेन कंट्री आहे ते म्हणजे कोणती होती? पोर्तुगीज होती, त्यानंतर स्पेन होती, इटली होती. अशा ह्या मेन मुख्य कंट्री होत्या तेव्हा. आणि युरोप साम्राज्य, त्याचं एक नाव आहे, लक्षात ठेवा, ते म्हणजे रोमन साम्राज्य. कारण की युरोपची पहिले राजधानी होती, रोम राजधानी होती.
युरोपची राजधानी पहिले काय होती? रोम होती. रोमची राजधानी, हे रोम राजधानी, त्यानंतर म्हणूनच हे ओळखलं जात होतं रोमन साम्राज्य म्हणून ओळखलं जात होतं. कोणतं साम्राज्य? रोमन साम्राज्य म्हणून ओळखलं जात होतं. रोमन साम्राज्य म्हणून ओळखलं जात होतं तेव्हा. तर झालं असं, तर काही जे राजे महाराजे होते एवढे श्रीमंत होते, मसाल्याची डिमांडच एवढी वाढली होती का जेणेकरून हे काय करत होते, इकडनं मसाला भेटला पाहिजे तर हे काय करत होते, तेव्हा सोना देत होते. भारतीय लोकांना काय देत होते? सोना देत होते. आणि भारतीय लोकही पहिलेपासून व्यापार मसाला द्यायचा आहे, डिमांड जास्त आहे, त्यामुळं काय करत होते? सोना देत होते या प्रकारे. तर त्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला, इथं एक राजा होता, युरोपमध्ये एक राजा होता, त्याचं नाव आहे नीरो. त्याचं नाव आहे नीरो नाव आहे त्याचं. तर याच्या लक्षात आलं का व्यापार चालू आहे, मसाला घेऊन चालले आणि सोना देऊन राहिले. तर याच्या लक्षात आलं तर त्यानं त्याबद्दल नाराजी दाखवली. अबे तुम्ही पागल झाले का म्हणते सरळ. काय हे कोणता व्यापार भुगतान चालू आहे म्हणते तुमचं? व्यापार असा कोणता व्यापार आहे म्हणते? मसाले घेऊन चालले आणि सोना देऊन आले, मसाले घेऊन चालले आणि सोना देऊन आले. हे तर उलट डोकं खराब करायचं काम झालं, म्हणजे असं पागलपणाचं काम झालं एक प्रकारे. तर यानं नाराजगी दाखवली. यामध्ये बाकीच्या राजांना याबद्दल म्हणजे असं भांडण वगैरे झालं त्याचं. आणि इथून युरोप हा 2-3 भागामध्ये विभाजित झाला. युरोप हा जो आहे 2-3 भागामध्ये विभाजित झाला. कारण की व्यापार हा असा वेगळाच व्यापार चालू होता. सोन्याच्या बद्दल मसाले घेऊन चालले, सोन्याच्या बद्दल मसाले घेऊन आले. आणि भारतामध्ये अशी गोष्ट आहे, सोना भारतामध्ये जास्त आहे, पहिल्यापासूनच अवेलेबल होता सोन्याचं प्रमाण, त्यामुळं सोन्याची डिमांडही आताही जास्त आहे या प्रकारे. तर भारताचे लोक पण सोन्याचं घेत होते परंतु देत नव्हते कोणाला. हे खासियत आहे भारतीय लोकांची. बाकी गोल्ड वगैरे सोना हे बाकी इकडे तिकडं व्यापारीसाठी ट्रेडिंगसाठी वापर करतात इकडे तिकडे. तर यामध्ये युरोपचे 3-4 असे तुकडे झाले, आपसी भांडण खूप झाली. त्यामधून काय झालं, जो व्यापार चालू होता तो एक बंद पडला. आता पहिले युरोप खूप मोठं साम्राज्य होतं, युरोप रोमन साम्राज्य होतं, श्रीमंत साम्राज्य होतं. 2-3 राज्यांचं यामध्ये भांडण झालं आणि यामध्ये काय झालं मग 2-4 असे पार्टिशन पडले युरोपचे. त्याच्यामुळं काय झालं, तुर्की लोक अलग झाले, इटली लोक अलग झाले. आणि यांना काय केलं, हा जो इकडचा पार्ट आहे, युरोपचा पार्ट आहे इकडचा पश्चिमी युरोप आणि इकडचा आहे पूर्व युरोप समजा. तर यामध्ये पार्टिशन पडली आणि हे विभागून गेले. त्याच्यानं काय झालं, विभागले गेल्यानंतर त्याच्यानं काय झालं, इथला जो व्यापार होता त्यामध्ये ऱ्हास झाला, बंदी पडली. हा ऱ्हास झाला, बंदी पडली. त्याच्यानंतर जो पहिले व्यापार चालू होता इकडनं मार्गच काय माहिती का, त्यांना ब्लॉक करून टाकला आणि एक नवीन साम्राज्य निर्माण झालं. त्याचंच नाव आहे कॉन्स्टँटिनोपल. ठीक आहे, कॉन्स्टँटिनोपल एक नवीन साम्राज्य निर्माण झालं. आणि त्यामधून त्याच्यानंतर हे कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच आताचं काय इस्तांबूल हे साम्राज्य नवीन निर्माण झालं. आणि यांना काय केलं, भारतामधून व्यापार करायचा आहे, खूप सारे टॅक्स घेत जाय. आणि जसं गांजा वगैरे जे नशिले पदार्थ आहेत जशी बंदी लागतात ना, तसा मसाल्याची बंदी आणली होती यांनी. म्हणजे भारतामधून व्यापार करण्याचा रस्ताच आहे ना बंद करून टाकला होता, का इथून कोणीच जाणार नाही या प्रकारे. त्यामुळं हा रस्ता ब्लॉक झाला आणि इकडच्या लोकांना काय झालं, मग तकलीफ झाली मसाल्यासंबंधी. ठीक आहे, तर त्यामुळं काय झालं, युरोपीय कंपनीला हा रस्ता तर बंदच केला. आणि त्यानंतर एक रस्ता आणखी होता इकडचा, हावाला जो रस्ता होता लाल सागर, इकडं आहे भूमध्य सागर. या ठिकाणी आहे भूमध्य सागर आहे. ठीक आहे, तुम्हाला जिकडेही व्हाईट दिसून आलं हे पाणी आहे, इकडं समुद्री मार्ग आहे. या ठिकाणी पहा काय आहे, या ठिकाणी जो आकार आहे हावाला, हा यस आकाराचा आहे. हा आहे अटलांटिक महासागर. हा कोणता आहे, अटलांटिक महासागर आहे. हा कोणता आहे, अटलांटिक महासागर आहे. इथं भूमध्य सागर आहे. इकडं हा जो मार्ग आहे हा लाल सागर मार्ग आहे, आफ्रिकेच्या बाजूला लाल सागर मार्ग आहे. त्यानंतर भूमध्य सागर आणि या ठिकाणी इटली लोकांना कब्जा करून करून टाकला.
आणि इकडं इस्तांबूल कॉन्स्टँटिनोपल साम्राज्य म्हणजेच हे तुर्की लोकांना इथं साम्राज्य निर्माण केलं. हे जे साम्राज्य निर्माण केलं तुर्की लोकांना साम्राज्य निर्माण केलं. यांना अटॅक केला इथं आणि हा मार्ग अवरुद्ध केला, म्हणजे जेणेकरून युरोप मधले जे कंट्री होती डिमांड करत जाय. विचार करा, एका छोट्याशा मसाल्याच्या जागी ते देऊन काय राहिले, आपल्याला सोना देत होते, सोना द्यायलाही तयार होते. म्हणजे व्यापार, विचार करा मसाल्याची डिमांड किती मोठी असते, सोन्यापेक्षाही मोठी होती या प्रकारे व्यापारासाठी. कारण की खाद्यपदार्थ तिकडं आहे नाही, त्यांना मांस मच्छीच खावं लागतात. या प्रकारे आजूबाजूला पाणीच आहे, जमिनी इलाका कम आहे, त्यामुळे त्यांना काय करावं लागेल, मसाल्याची डिमांड जास्त करत जाते. या प्रकारे असा तो मार्ग अवरुद्ध केला. तुर्की लोकांना इथं कब्जा करून टाकला, भारतामध्ये येणारा मार्ग बंद करून टाकला. आणि दुसरा इथं इटली होतं. इटली लोकांची काही राज्य होती जे वेगळे झाले, पार्टिशन पडले, त्याच्यानं यानं इथं कब्जा करून टाकला हा लाल सागर मार्गामध्ये. आणि त्यामुळं कसं झालं, जिथंही जे व्यापारी येत जाय हे खूप लुटत जाय त्यांना. कारण की पहिले काय असं आर्मी वगैरे नव्हती का जेणेकरून व्यापार मस्त पद्धतशीर पार केला जाय, व्यवस्थित पार केला जाय, असं काहीच नव्हतं. तर त्याच्यानंतर पहिले व्यापार करण्यासाठी जिथेही जावं लागेल तेव्हा एक कर द्यावा लागेल, तो म्हणजे चुंगी कर म्हटल्या जाते. त्याला तो कर द्यावा लागेल, त्याला म्हटलं जाते चुंगी कर. त्याला म्हटलं जाते चुंगी कर म्हटलं जाते, म्हणजे टॅक्स समजू शकता तुम्ही. येथून समजा कोणत्याही समुद्री मार्गातून गेला, जमिनी इलाकावर पोहोचला, तिथून पार नाही जावं लागेल, कारण की त्याला टॅक्स द्यावं लागेल, तेव्हाच त्याला वापर करासाठी जावं लागेल. त्यानंतर कोणत्याही ठिकाणी गेला चुंगी कर द्यावं लागेल, टॅक्स द्यावं लागेल. आणि यासाठी भरपूर खर्च लागत जाईल, भरपूर खर्च लागत जाईल. ठीक आहे मित्रांनो, पहा त्याच्यानंतर हा अटलांटिक महासागर, यामध्येच पहा हा महासागर आहे. ठीक आहे, भूमध्य सागर, ठीक आहे, अंटार्क्टिका, याच्या वरत युरोपच्या वरत आहे आर्टिक महासागर. या ठिकाणी कोणता आहे, आर्टिक महासागर आहे. या प्रकारे आर्टिक महासागर, अटलांटिक महासागर. आणि हे अटलांटिक महासागरच कोण घ्या, आपण मुंबईचा समुद्रच पाहिलेला आहे. ठीक आहे, जास्त आतमध्ये जात नाही, समुद्राच्या लाटाच आपल्याला थोडेसे सहन होऊन, आता महासागर आहे, विचार करा. ठीक आहे, याच मध्येच काय आहे, बर्मुडा ट्रँगल आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, याच मध्ये काय बर्मुडा ट्रँगल आहे, बर्मुडा ट्रँगल. त्यानंतर जे टायटॅनिक बुडाली होती तो हाच मार्ग आहे, अटलांटिक महासागर हाच आहे. याले सुद्धा एक दुसरं नाव आहे अटलांटिक महासागर, तो म्हणजे अंध महासागर. या ठिकाणी आशिया आहे पहा, आशियाच्या दक्षिण साईडला कोणता आहे, हिंद महासागर आहे, जो एकमेव भारताच्या नावावर आहे. हिंदी महासागर म्हटलं जाते त्याला, किंवा हिंद महासागर म्हटलं जाते, एकमेव भारताच्या नावावर आहे, इंडियन ओशियन. ठीक आहे, हिंदी महासागर. त्यानंतर इकडं ऑस्ट्रेलिया आहे आणि इथं अंटार्क्टिका खंड आहे. ठीक आहे, आशिया सगळ्यात मोठा खंड. त्यानंतर दुसरा सर्वात मोठा खंड आफ्रिका आहे. आफ्रिका खंडानंतर इकडे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, नंतर युरोपची बारी, नंतर येथे अंटार्क्टिका. येथे लोक नाही राहत. अंटार्क्टिका हा एक श्वेत खंड आहे, थंड प्रदेश आहे, बर्फाचा इलाका आहे इथं. आणि इथे लोक नाही राहत, इथे संशोधन करणारे सायंटिस्ट वगैरे जातात, ते पण त्यांना सूट घालून वगैरे जावं लागतात, कारण की तसे मरून टेम्परेचर खूप मायनस मध्ये चाललं जाते इथलं. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर पण हा मार्ग बंद झाल्यानंतर तेव्हा त्याच्यानंतरच आता हा मार्ग एक बंद झाला, दुसरा हा वाला इकडचा जो मार्ग होता इथून बा चला आशियामध्ये जाऊ, हाही मार्ग इटली लोकांना कब्जा केला होता. या प्रकारे असा बंद केला होता. त्यानंतरच युरोप लोकांचा भारतामध्ये आगमनचा रस्ता दुसरा पाहावा लागला यांना. यांची मजबुरी होती युरोप लोकांची का आता भारतामध्ये येणारा जो मार्ग आहे तो शोधून काढावाच लागेल, कारण की एक समुद्री मार्ग आहे, तिथपर्यंत समुद्री मार्गाची खोज नव्हती झाली. जो काही व्यापार चालू होता भारताचा तो असा चालू होता युरोप ते आशिया, युरोप ते आशिया, असा या मार्गाचा. आशियामध्ये म्हटलं तर चीनाला इथं वरतं, दक्षिण साईडला भारत आला, भारताच्या बाजूनं आताचा पाकिस्तान, पाकिस्तान नंतर अफगाणिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान. या प्रकारे असा मार्ग या मार्गा थ्रू आपल्या इथं व्यापार करण्यासाठी ते येत होते. ठीक आहे, लक्ष द्या मित्रांनो, हा मार्ग बंद झाल्यानंतर हा जो पश्चिमी युरोप आहे यामधील काही राज्य जे आहे, स्पेन मधले, पोर्तुगीज मधले आणि त्याच्यानंतर इटली मधले, यांनी मग एक रस्ता समुद्री मार्ग खोजण्यासाठी
चला बा समुद्री मार्ग खोली, या प्रकारे त्यांना लोक स्पॉन्सर केले आणि घोषणा केली का बा जोही रस्ता खोजून येणार, रस्ता शोधून काढणार, त्याला आपण इनाम देऊ चांगल्या प्रकारे, या प्रकारे खूप सारं इनाम देऊ. तर त्यासाठी एक पहिला व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे बार्थोलोमो डियाज. हा व्यक्ती आहे एक पोर्तुगीज खलाशी आहे. खलाशी म्हणजे जे समुद्र मार्गातून प्रवास करतात, त्याचं नाव आहे बार्थोलोमो डियाज. ठीक आहे. आधी हा पोर्तुगीजचा आहे, पोर्तुगाल देशाचा आहे, जे युरोपमध्ये आहे. तर इथला राजा होता पोर्तुगीज मधला राजा होता, त्याचं नाव आहे हेनरी. हेनरी या राजानं घोषणा करून दिली का जोही मार्ग शोधून काढेल त्याला आपण खूप सारा इनाम देऊ, एक नोकरी देऊ, या प्रकारे, आणि सोबतच खूप सारा काहीतरी त्यांचा प्रदेश देऊ, त्यांचा खूप सन्मान वगैरे देऊ. आणि त्यासाठी एक चळवळ झाली का बा आता एक मार्ग भारतामध्ये येणारा एक मार्ग शोधून काढायचा आहे. जो हा पहिला व्यक्ती आहे पोर्तुगीजांचा, जो भारताचा रस्ता खोदण्यासाठी निघाला, त्याचं नाव आहे बार्थोलोमो डियाज. वर्ष 1486च्या जवळपास तो निघाला. सोबत 2 जहाज घेतले. आता जहाज म्हटलं तर कोण घ्या, महासागर आहे बरं. एक छोटेसे 2-4 जण बसतात अशी नाव नाही आहे ते. जहाज घेऊन चालले, ते सोबत खूप सारे लोक घेऊन चालले. हे 2 जहाज प्लस खूप सारे लोक, आणि सोबत अवजार शस्त्र सुद्धा घेऊन जा लागत होतं त्यांना. आता तुम्ही म्हणता अवजार वगैरे कशासाठी, पहा, समुद्री लुटेरे तुम्ही ऐकलं असेल शब्द हा. तर समुद्रामध्ये, हे महासागर आहे ना, येथे समुद्रामध्ये खूप सारे तेव्हा समुद्र मार्गातून प्रवास करत जाय लोक. तर समुद्र मार्गातून जे लोक जात जाय तेव्हा समुद्री लुटेरे अटॅक करत जाय, त्यांच्याजवळचं जे खाद्यान्न वगैरे आहे ते छिनून, त्याच्याजवळचा पैसा छिनून, त्याच्याजवळची वस्तू छिनून हे अटॅक करत जाय लोक. तर सोबत त्यांना म्हणून शस्त्र वगैरे ठेवावं लागेल स्वतःच्या सेफ्टीसाठी. तर जेव्हा इथून निघाला ते बार्थोलोमो डियाज यामधून निघाले, युरोपमधून निघाले, त्यानंतर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी, आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला येथे पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर बार्थोलोमो डियाज येथे या ठिकाणी पोहोचला. तर दक्षिण आफ्रिका हा खंड आहे, आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला येथे पोहोचला तो. ठीक आहे. परंतु पहिले पाहून घ्या, आफ्रिका जो खंड आहे याच्या बाजूला माहित आहे, या ठिकाणी खूप सारा माहित आहे का, एक तुफान येते आहे या ठिकाणी. हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग काही साधारण नाही आहे. येथून निघाला, जहाजाच्या माध्यमातून निघालेला आहे. आता जहाज का डायरेक्ट विमानाच्या स्पीडनं जाणार नाही. तर विचार करा, खूप सारा समय लागते आणि त्यासाठी पैसा सुद्धा खूप सारा लागते. कोठे मार्ग मधात येतात, तर त्यासाठी ठिकाणी टॅक्स वगैरे द्यावं लागेल. असा खूप सारा खर्च प्रवास करून तो या ठिकाणी पोहोचला. आता हे ठिकाण आफ्रिका, कोणत्याही खंड जो असते, आता खंड म्हणजे कोणता, तर पुंग्या जमिनीचा एक विशाल तुकडा, जसं आशिया आफ्रिका आहे, ठीक आहे, जमिनीचा एक विशाल तुकडा ज्याच्या आजूबाजूला पाणीच आहे, त्याला एक खंड म्हटलं जाते. समजून जातो, त्याला एक खंड म्हटलं जाते. त्यानंतर या आफ्रिकाच्या दक्षिण टोकावर तो पोहोचला, या ठिकाणी असा पोहोचला. या ठिकाणी हे जे टोक असते ना मित्रांनो, या टोकाला म्हटलं जाते केप. या टोकाला म्हटलं जाते कॅप, कॅप. कोणताही टोक, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका या खंडाचं जे टोक असते त्याला एक कॅप म्हटलं जाते. ह्या कॅप या ठिकाणी पोहोचला. या ठिकाणी तो पोहोचल्यानंतर हा मार्गही काही सोयीस्कर नव्हता. याच्यासोबतचे काही सैनिक तर मारले गेले, सोबत बार्थोलोमो डियाजचे काही सैनिक मारले गेले. तो काहीतरी जिद्द घेऊन पोहोचला होता का भारताचा रस्ता खोजायचा, भारताचा समुद्री मार्ग खोजायचा, या प्रकारे तो या ठिकाणी पोहोचला. आणि दक्षिण आफ्रिका या ठिकाणमध्ये हे जे टोक आहे, या टोकाला काय म्हटलं जाते, कॅप म्हटलं जाते. या ठिकाणी पोहोचल्यानंतर इथे त्यांना एक व्यक्ती भेटला. तो होता अब्दुल, त्याचं नाव आहे अब्दुल मजीद नाव आहे त्याचं नाव काय आहे, अब्दुल मजीद आहे. तर हा व्यक्ती होता गुजराती व्यापारी होता. हा जो व्यक्ती होता गुजराती व्यापारी होता. तर इथे पोहोचला अब्दुल मजीद येथे होता, कॉर्नरला उभा होता या ठिकाणी. तर येथून तो चिल्लावत होता का चलो भारत या प्रकारे. म्हणजे असं समजा, येथून तो एक जसं टॅक्सीवाला असतात ना,
जसं टॅक्सीवाला असते, इथून चला बा ऑटोत बसतो आपण, बसमधून उतरतो तेव्हा आपण म्हणू ऑटोवाला येत नसते का, चला इकडे चालले का, राजापेठ चालले का, या प्रकारे राजकमल चालले का, चला 20 रुपये, चला 10 रुपये, चला 25 रुपये, चला 50 रुपयात बदलणार आहे, या प्रकारे असा तो चिल्लावत होता इथे. तर बार्थोलोमेव डियाज याला भेटला. तुला म्हणते भारत माहिती आहे का भारताचा रस्ता, अहो माहिती आहे म्हणते, बिलकुल माहिती आहे म्हणते, चला सोडून देतो म्हणते, या प्रकारे बसा म्हणते, किती जण आहे म्हणते, या प्रकारे. तर येथे त्याला असं समजलं, ह्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याला मदत भेटली, एक रस्ता खोजला त्यानं, एक रस्ता खोजला आणि तो रस्ता आहे बा, एक व्यापारी समजला. सध्या मार्ग माहित नव्हता इथून एवढा आहे का, यानं आश्वासन दिलं, एक आशा दाखवली यानं का बा भारताचा रस्ता मला माहित आहे, म्हणजे तो म्हणजे अब्दुल मजीदला माहित आहे, कारण की हा गुजराती व्यापारी आहे. गुजराती व्यापारी आहे, यांनी सांगितलं का बा मला हा रस्ता माहित आहे, मी तुम्हाला घेऊन चालतो बा, या प्रकारे. असा खुश होऊन त्याला एक आशा वाटली, एक उमेद जागवली का आपल्याला एक रस्ता भेटला बा, या प्रकारे. त्यानंतर बार्थोलोमेव डियाज इथून खुश होऊन काय केला, वापस परत गेला पोर्तुगीज, युरोपमध्ये वापस गेला, पोर्तुगाल कंट्रीमध्ये त्याच्या राजाला भेटला आणि त्याला सांगितलं का बा मला भारत तर नाही भेटला, परंतु भारताचा जो रस्ता आहे तेथे कसं पोहोचायचं हे आपल्याला माहित पडलं. त्या ठिकाणचं नाव सांगितलं त्यानं, आफ्रिकाच्या टोकाला पोहोचलं म्हणजे केप या ठिकाणी पोहोचलो म्हणते मी. त्याचं नाव म्हणजे केप म्हणजे नेमकं नाव आहे का त्याचं, तर केप म्हणजे काय होते, एखादं टोक असते ना कोणत्याही खंडाचं, त्या टोकाला कॅप म्हटलं जाते, लक्षात ठेवा, कॅप. त्याच्यानंतर त्याला एक आशा जाणवली, आशा म्हणजे उमेद, ठीक आहे. आणि याचंच नाव कोण घ्या, केप ऑफ काय, गुड होप, केप ऑफ गुड होप, म्हणजे त्याला एक आशा जागवली. यालाच काय म्हणतात, आशा अंतरीप, आशा अंतरीप म्हणतात. तर याला या ठिकाणी पोहोचला, वापस परत गेला, काही त्याच्या सोबतच्या साथीसोबत का वापस गेला, राजाला सांगितलं का मला इथं दक्षिण टोका म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला समजलं का बा इथून एक रस्ता आहे, एक आशा जागवली, तिथं एक उमेद आहे, आपल्याला भारताचा रस्ता भेटून जाते, बिलकुल एक व्यापारी आहे तिथं या ठिकाणी. त्यानंतर पहा परत गेल्यानंतर एक याचं नाव तेव्हापासून असं पडलं, केप ऑफ गुड होप, केप ऑफ गुड होप, आणि याला केप म्हटलं जाते. त्याच्यानंतर इथं एक शहर बसवलं, त्याचंच नाव काय पडलं, केपटाऊन, लक्षात ठेवा, ठीक आहे. केपटाऊन येथे एक शहर बसवलं, या कॅप या ठिकाणी हे जे टोक आहे इथे एक शहर बसवलं, म्हणून त्याचं नाव पडलं केपटाऊन. या प्रकारे आफ्रिकामध्ये येतात, आफ्रिकामध्ये दक्षिण टोकाला, या प्रकारे, ठीक आहे. त्यानंतर युरोपमधून पहिले निघाला पोर्तुगीज, पहिले निघाला पोर्तुगीजचा बार्थोलोमेव डियाज. त्यानंतर स्पेनमध्ये एक व्यक्ती होता, ठीक आहे. त्यानंतर स्पेनमध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव आहे, स्पेन मधला एक व्यक्ती, त्याचं नाव आहे क्रिस्टोफर, त्याचं नाव आहे क्रिस्टोफर, नाव आहे त्याचं क्रिस्टोफर कोलंबस. स्पेन मधला एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे क्रिस्टोफर कोलंबस. हा युरोपमधून गेला, तेव्हा कसं आहे, युरोप छोटे छोटे अलग अलग देश होते, तर त्यातून एक व्यक्ती निघाला क्रिस्टोफर कोलंबस नावाचा. हा एक वेळा काय झालं, हा एक चिकन वगैरे खात होता, कच्चं चिकन वगैरे दिलं त्याच्या आईनं, त्याला बनवून दिलं, ठीक आहे. असं नाश्त्यामध्ये तेच असते त्याचे, ठीक आहे. नाश्त्यामध्ये तेच पदार्थ असतात, आपल्यासारखं भारतसारखं नाही आहे का असं नाश्ता करा, शेवड्या करा, उपमा करा, असं काही नाही. तर त्यामध्ये हा नाश्ता करायला बसला, चिकन खात होता, चिकन लेग पीस, लॉलीपॉप वगैरे खात होता. तर तेव्हा त्याला काही आवडलंच नाही ते पदार्थ. अरे काय बोलवलं म्हणते, चिकन असं कच्चं देऊन दिलं म्हणजे शिजवून वगैरे, या प्रकारे. तर साहजिकच मसाल्याची डिमांड, आता चिकनवर कसा मसाला वगैरे लागणार यासाठी. मग त्यानंतर याच्या आईनं याला टोमणा मारला, टोमणा असा मारला, जय म्हणते मग तुले चांगलं बढिया चिकन पाहिजे, फ्राय केलेलं चिकन पाहिजे, मसालावालं चिकन पाहिजे, जर भारतात जाय म्हणते, काय म्हणते मग जाऊन जेवढं खायचं तेवढं, आणि म्हणते मसाला आणून दे म्हणते, मी देतो म्हणते बनवून म्हणते. नंतर त्याच्या आई मग त्या स्पेनच्या एक राणी आहे, स्पेन या कंट्रीमधील एक राणी आहे, तिचं नाव आहे इसाबेला. तिच्या राणीचं नाव आहे इसाबेला नाव आहे. त्या इसाबेलानं मग घोषणा करून दिली, कारण की राजा महाराजा यायचं असंच राहते, एक घोषणा करून देते आणि इनाम देऊन देते, या प्रकारे. म्हणजे त्या कंट्रीचा फायदा होऊन जाते, त्यामध्ये त्या कंट्रीचा फायदा होऊन जाते. तर इसाबेला ह्या स्पेनची होती, महाराणी होती,
हिनं घोषणा केली, जोही भारतामधून मसाला आणून देईल तर त्याला मी खूप मोठा इनाम देईन, या प्रकारे खूप मोठा इनाम वगैरे दिले. तर त्याच्यानंतर इसाबेला घोषणा करून दिली, त्यामधून एक व्यक्ती निघाला, तो आहे क्रिस्टोफर कोलंबस. अरे मी शोधून काढतो म्हणजे भारताचा रस्ता. हा माणूस गेला युरोपमधून निघाला, हा निघाला युरोपमधून आणि डायरेक्ट पोहोचला उत्तर अमेरिका या ठिकाणी. ठीक आहे, तेव्हा नाव नव्हतं उत्तर अमेरिका वगैरे, नाव कसं पडलं ते सांगतो तुम्हाला. तर पहा, या ठिकाणी या जमिनीवर पोहोचला आणि बम खुद झाला, बम जोरात चिल्लाला, मी भारत खोदला, या प्रकारे. भारत इकडे आहे, ठीक आहे, पण याला थोडी माहित होतं तेव्हा काय असं गुगल मॅप वगैरे थोडी होता, तेव्हा काही साधन वगैरे नव्हते, कॅमेरे वगैरे नव्हते तेव्हा. तर हा जो युरोपमधून जेव्हा अमेरिका या ठिकाणी पोहोचला, या जमिनीवर पोहोचला, या जमिनीच्या तुकड्यावर पोहोचला, खूप जरा चिल्लाला, खुश झाला मस्त बढियापैकी. आणि इथं नाव देऊन दिलं यानं पश्चिम भारतीय. या ठिकाणचं नाव देऊन दिलं त्यानं, काय नाव देऊन दिलं? पश्चिम भारतीय. त्यालाच अंग्रेजीमध्ये काय म्हणतात मित्रांनो? वेस्ट इंडिज म्हणतात. त्यालाच काय म्हणतात अंग्रेजीमध्ये? वेस्ट इंडिज म्हणतात. ठीक आहे, तर आणखी एक नाव देऊन दिलं, त्याचंच नाव आहे रेड इंडियन. लक्षात ठेवा, रेड इंडियन, पश्चिम भारतीय, रेड इंडियन आहे तिथं, पण एका भारतीय व्यक्ती नाही आहे, हे लोकांनी नाव देऊन दिलं. आणि यांनी परिचय असा दिला होता भारतातला, का भारताचे लोक काळे आहे बा, काळे आहे भारतातला, म्हणजे रंगभेद भारतीय लोकांचा काळा आहे बा, असं सांगितलं होतं. पण वास्तविक तुम्ही पाहिले असेल त्या ठिकाणचे लोक कसे आहेत, तर वेस्ट इंडिजचे लोक पूर्ण काळे आहे. त्याला जसं ते लोक दिसले तो खुश झाला का काळे व्यक्ती आहे, जमलं भारत भेटला असेल. आलं लक्षात या प्रकारे. तर आपण एवढं काही काळा नाही आहोत, त्याचे तर फक्त त्याचा रंग एवढा काळा आहे का फक्त त्याचं डोळे दिसतात आणि दातच दिसतात. दुपारी तसंच दिसतात, डोळे दात, आणि अंधारात तर विचारूच नका, फक्त दात आणि डोळेच दिसतात त्याचे, एवढे काळे आहेत ते. तो काही विषय नाही म्हणा, परंतु त्याचं एक समजलं पाहिजे का भारताचे लोक एवढे काळे नाही आहे का एकदम हाईट वगैरे, त्याची पर्सनॅलिटी पण घ्या तुम्ही वेस्ट इंडिज लोकांची, ते काळे आहेत परंतु टॅलेंट खूप आहे त्यांच्यामध्ये, पण ते भारतीय नाही आहे. फक्त त्याचं एक नाव पडून दिलं, त्यानं एक नाव देऊन दिलं, ते पश्चिम भारतीय बघ, कारण की हा इथून पश्चिमी साईडला गेलता ना, म्हणून ते पश्चिम भारतीय म्हणजे वेस्ट इंडिज. वेस्ट म्हणजे पश्चिम या प्रकारे, ईस्ट म्हणजे पूर्व या प्रकारे रेड इंडियन नाव देऊन दिलं याचं. त्यानंतर हा व्यक्ती वापस गेला, तिच्या राणीजवळ सांगितलं म्हणून भारत खोदला. त्यानंतर एक इटलीचा व्यक्ती आला, इटलीचा व्यक्ती, चला ठीक आहे म्हणते, भारत खोदला म्हणते, बढिया केलं म्हणते तू म्हणते. मग इटलीचा व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे अमेरिगो वेस्पुसी नाव आहे त्याचं. अमेरिगो वेस्पुसी नाव आहे त्याचं. इटलीचा व्यक्ती आहे अमेरिगो वेस्पुसी. तर हा यांची भेट होतात वापस, चला बा भारत खोदला बा या प्रकारे. तुम्हाला वाटत असेल हे इकडं तिकडं कसं काय झालं बा, इकडं तर माहीत पडलं बा पोर्तुगीज. आता विचार करा, हा युरोप कंट्री कुठं आहे, ते खंड कुठं आहे, ते देश कुठे आहे, आणि इकडं आफ्रिका कुठं, असा प्रवास करून ते इथे पोहोचला होता. इथून परत इकडं आशियामध्ये जायचं होतं. हा मार्ग कसा भेटला हे पहा, समजून घ्या. याच्यामध्ये खूप सारा समय जाते यामध्ये. असं नाही का गेला डायरेक्ट, आज निघाला युरोपमधून डायरेक्ट उद्या पोहोचला, असा तेव्हा विचार करा. फक्त जहाजच होते आणि जमिनी मार्गावर घोड्याचं साधन होतं, बस, दुसरं काही साधन नव्हतं. हत्तीवर बसून नव्हतं जाऊ शकत. जमिनी जेव्हा प्रवास होता ना, पहिले घोड्यावरूनच होता, आणि त्यानंतर समुद्री मार्गातून जहाजाचा प्रवास होता. आणि जहाज काय एकदम काय विमानाच्या स्पीड थोडी जाणार आहे या प्रकारे. तर विचार करा, खूप सारा समय जाते याच्यामध्ये, खूप सारा खर्च होते. विचार करा, आता कंटिन्युअसली प्रवास एवढ्या दिवसाचा, रस्त्यामध्ये झोपायला लागल ना, आलं लक्षात, झोपायला लागल, नाश्ता वगैरे, जेवण वगैरे करा, चहा वगैरे करायला लागेल रस्त्यामध्ये. ठीक आहे, खूप सारा वेळ जाते याच्यामध्ये, खूप, कारण की खूप डिस्टन्स खूप मोठा आहे ना या प्रकारे. आताही जातो म्हटलं तर आताही विमानात जातो म्हटलं खूप वेळ लागते, तरी पण पहा, लक्ष द्या. तर पहिला व्यक्ती बर्टोलोमेव डियाज, त्यानंतर दुसरा व्यक्ती क्रिस्टोफर कोलंबस स्पेनचा. त्यानंतर हा खुश होऊन वापस गेला, यामध्ये चर्चा झाली याच्या कंट्रीमध्ये, चला बा भारत खोदला. हा व्यक्ती गेला अमेरिगो वेस्पुसी. तिथे गेल्यानंतर त्याला असं आढळलं, वापस याच्यासोबतच गेला आणि सांगितलं, अरे हे तर वेगळ्या देशामध्ये, हा भारत थोडी आहे म्हणते, मग इथं मसाले थोडी आहे म्हणते. मग चर्चा केली, व्यापारासाठी गेले हे, तिथं पाहिलं तर त्यांना काही आढळलंच नाही, ना मसाला आढळला ना काही आढळलं.
काळे लोक दिसले, जो परिचय दिला होता या लोकांना का भारताचे लोक काळे आहे, काळे तर दिसले, तर त्यानं सांगितलं बी एवढे काळे थोडी आहे म्हणते भारताचे लोक, डायरेक्ट तुम्ही असे कोणाला काही म्हणून देसान भारताचे लोक आहे, भारताचे लोक आहे, नाव तर देऊन दिलं रेड इंडियन, पश्चिम भारतीय, आताही तेच नाव आहे मित्रांनो, आताही तेच नाव आहे त्याचं. ठीक आहे, वेस्ट इंडिज पश्चिम भारतीय या प्रकारे. तर त्याच्यानंतर हे वापस जातात या युरोप या ठिकाणी आणि सांगतात हा का भारत शोधला नाही, आपण हा भारताचा शोध नाही लागला या प्रकारे, हा भारत आहेच नाही बा या प्रकारे. तर परत गेल्यानंतर परंतु अमेरिका खंडाचा जो शोध लागला आहे तो लावला आहे क्रिस्तोफर कोलंबस. या ठिकाणी पोहोचला, त्यानं ज्या जमिनीचा शोध लावला होता तो होता अमेरिका, याला म्हणतात अमेरिका. आणि अमेरिकाचा शोध कोणी लावला तर लक्षात ठेवा क्रिस्तोफर कोलंबस या व्यक्तीने लावला, हा स्पेनचा होता, या व्यक्तीने लावला. त्याच्यानंतर अमेरिका नाव कसं पडलं नेमकं, याचं अमेरिका नाव पाहिजे, जो खुलासा केला या व्यक्तीने केला, अमेरिको वेस्पुसी नाव आहे. अमेरिको वेस्पुसी यांनी सांगितलं अबे भारताचे लोक एवढे काळे नाही आहे म्हणते, हे भलतेच लोक आहे म्हणते. तर याचं नाव मग माहित आहे का त्या राजांनी मिळून असं ठरवलं याचंच नाव बा याला देऊन देऊ बा. ते अमेरिको वेस्पुसी याचं नाव या खंडाला भेटून गेलं, ते म्हणजे आजचा अमेरिका. ठीक आहे, अमेरिका इथे आहे. अमेरिका दोन पार्ट मध्ये आहे, एक उत्तर अमेरिका, दुसरा आहे दक्षिण अमेरिका या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो, एवढं तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर बार्थोलोमेव डियाज पोर्तुगीजचा जो पहिला खलाशी होता, समुद्री खलाशी होता, तो जेव्हा परत पोहोचल्यानंतर त्यांनी सांगितलं का बा असं मी इथपर्यंत पोहोचलो म्हणते, तिथून रस्ता आहे म्हणते, इथून एक ट्रिप चालली आहे म्हणते, ते म्हणजे केप ऑफ गुड होप, दक्षिण आफ्रिकाचा लक्षात ठेवा, केप ऑफ गुड होप या ठिकाणी पोहोचला टोकावर तो. आणि येथे त्याला एक आशा जागवली, उम्मीद जागवली का इथून बा आता रस्ता आपल्याला माहितच आहे, तिथे एक व्यक्ती आहे बा तो आपल्याला मदत करणार आणि पोहोचून देणार डायरेक्ट भारतमध्ये. त्याच्यानंतर याच्या मदतीला एक व्यक्ती आला ज्याला त्याचं नाव आहे, तिथून एक घोषणा करून दिली, जो ही व्यक्ती जाईल, ठीक आहे, जो ही व्यक्ती जाईल त्याला मी खूप सारा इनाम देईन. पोर्तुगीजाचा तो एक व्यक्ती खलाशी ठरला, त्याचं नाव आहे सगळ्यांना माहित आहे याचं नाव, तो म्हणजे वास्को डी गामा. ठीक आहे, वास्को डी गामा जवळपास 1498 मध्ये वास्को डी गामा हा व्यक्ती इथून व्यापार करण्यासाठी निघाला. त्याच्यासाठी इथून एक रस्ता इथपर्यंत तो पोहोचलाच वास्को डी गामा, आणि सोबत राजानं आता रस्ता तर माहीत पडलाच आहे म्हणते, कुठून कुठं जायला लागते या प्रकारे. त्या पोर्तुगीजाच्या राजानं म्हणजे हेनरीनं घोषणा करून दिली का तुझ्यासोबत म्हणते मी 4 जहाज देतो म्हणते, याच्यासोबत पहा काय दिलं तर 4 जहाज दिले प्लस 118 खलाशी. यामध्ये लक्षात ठेवा परदेशामध्ये अदर जमिनीवर जेव्हा जातात तेव्हा जे लँग्वेज वाले आहेत ते सोबत घेऊन जातात. डॉक्टर वगैरे झालं, समजा काही झालं त्यांच्यात तर काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, सोबतच एक सिक्युरिटी म्हणून घेऊन जात असतात. प्लस सोबत लक्षात ठेवा 2 तोफे. ठीक आहे, 4 जहाज, 118 खलाशी आणि 2 तोफे दिले त्यांनी. 2 तोफे दिली. त्याच्यानंतर जोही रस्त्यात आला त्याला उडवून टाका बिलकुल, आदेश देऊन दिला वास्को डी गामाने, जोही रस्त्यात आला आक्रमण केलं, उडून टाका बिलकुल. आणि मधामध्ये संघर्षही पाहायला भेटला या रस्त्याच्या माध्यमातून. जसा इथे पोहोचल्यानंतर अब्दुल मजीदच्या या गुजराती व्यापारीच्या मदतीनं तो या ठिकाणाहून दक्षिण आफ्रिकाच्या दक्षिण टोकाला, हा जो टोक आहे या टोकाला वळसा घालून अशा या ठिकाणी आशियामध्ये, आणि इथं होता आपला भारत, या ठिकाणी आपला होता भारत, असा या ठिकाणी तो असा पोहोचला. आणि दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला इथून पोहोचल्यानंतर तो भारतामध्ये नेमकं पोहोचला कुठं तर लक्षात ठेवा केरळ या ठिकाणी जे बंदर आहे त्याचं नाव आहे कालिकत. केरळ मधील जे बंदर आहे कालिकत बंदरावर तो पोहोचला केरळ या ठिकाणी. ठीक आहे, तर केरळ या ठिकाणी कालिकत बंदरावर पोहोचला तो. केरळ कालिकत बंदर 4 जहाज
प्लस 118 खलाशी, 4 जहाज प्लस 118 खलाशी प्लस 2 तोफे आणले होते. आणि राजाने सांगितलं होतं का जोही मदत आला, जोही आडवा आला, रस्त्याच्या उडून टाका त्याला. आणि अशा हिमतीनं तो पोचला. त्याचं नाव आहे वास्को डी गामा. केरळ या ठिकाणी पुण्या मित्रांनो प्रश्न विचारते एक्झामला, कालिकत या बंदरावर पोहोचला. आता बंदर म्हणजे नेमकं काय पाहिजे? बंदर म्हणजे समजून घ्या आपण काय होते. बंदर म्हणजे अशी जागा जे समुद्राला टच आहे. बंदर म्हणजे अशी जागा जी समुद्राला टच आहे आणि त्यानंतर ते जहाज लँड होते. या प्रकारे त्या जमिनीवर लँड होते. कारण की जहाज आल्यानंतर डायरेक्ट जमिनीवर काय उडी मारणार? उडी नाही मारणार आहे ना. तर जहाज जशी लँड होती जमिनीवर, म्हणजे एक समुद्राच्या मार्गातून कसं होते, समुद्राच्या लाटा असतात ना, जमिनीवर कंटिन्युअसली लागत राहतात या प्रकारे. आणि एक रस्ता तयार होते. एक जो रस्ता तयार होते आणि जहाज ऑटोमॅटिकच लँड करते पाण्याच्या माध्यमातून, त्याला बंदर म्हणते. लक्षात ठेवा. आणि एक वेळा मी भूगोलाचा याच्यानंतर तुमच्यासाठी मी भूगोलाचाही टॉपिक घेऊन आहोत. बंदर म्हणजे काय होते. मग आपले तुम्ही ऐकलं असेल मुंबई बंदर आहे, विशाखापट्टणम बंदर आहे, त्यानंतर कोचीन बंदर आहे, कालिकत बंदर आहे, त्यानंतर चेन्नई बंदर आहे. या प्रकारे असे भारतामध्ये बंदर वगैरे आहे. ते आपण एक्झाम म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत बढियापैकी. केरळ कालिकत बंदर या ठिकाणी पोहोचला. सोबत या प्रकारे लक्षात ठेवा कालिकत बंदर या ठिकाणी पोहोचला. कालिकत बंदर या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेव्हा जो टाइम पिरियड होता 1498 मध्ये निघाला तो. आलं लक्षात. तिथे पोहोचला तो. तिथे पोहोचल्यानंतर एक व्यक्ती आहे भारताचा, या ठिकाणी त्याचं राज्य चालू होतं. त्याचं नाव आहे राजा झामोरीन नाव आहे. ठीक आहे. त्याचं नाव आहे राजा झामोरीन. राजा झामोरीन या व्यक्तीनं, इथल्या राजानं, त्याचं नाव आहे झामोरीन, यानं त्याचं स्वागत केलं. स्वागतही असं केलं. आता भारताचे लोक पाहून घ्या पहिलेपासूनच कसे आहेत. तर भारताचा कोणताही धर्म असो, आपल्या इथं कोणताही अतिथी म्हणून आला तर त्याचं स्वागत वगैरे करतो आपण. असं नाही का आल्याला पहिले हाकलून देतोय त्याला. आता अतिथी देवो भव हे भारताची संस्कृती आहे, परंपरा आहे पहिल्यापासूनची. म्हणजे आपल्या इथं कोणताही अतिथी आला आपण त्याला देवाच्या भावाने आदराने त्याचा व्यक्त करतो आणि त्याचं जे काही आहे या प्रकारे स्वागत वगैरे करतो. राजा झामोरीननं जसं हे पोचलं इथं वास्को डी गामा, जसं त्या कालिकत बंदरावर पोचला, वाजत गाजत बँड वगैरे वाजत स्वागत केलं होतं याचं वास्को डी गामा याचं. त्यानंतर तेथून त्यानं त्याच्याजवळच्या काही वस्तू दिल्या राजा झामोरीनना आणि सांगण्यात आलं का आपल्याला व्यापार करायचा बा या प्रकारे असं. तर त्या स्वतःच्या आणि तुम्हाला सांगितलं ना मी मगाशीच का व्यापार कसा होत होता, एका वस्तूबद्दल दुसरी वस्तू देणे, याले म्हणत वस्तू विनिमय, असाच व्यापार तेव्हा चालू होता. आलं लक्षात. आता या सिक्के देऊन काय करून याचं चलन आहे तिकडं, समजा जे काही चलन आहे त्याचं, हा चलन भारतातल्या लोकांनी देऊन काय करून इथचं चलन इथं, या भारताचं चलन भारतामध्ये चलन या प्रकारे. म्हणून तेव्हा जो व्यापार होता वस्तू विनिमय म्हणून व्यापार होता. यानं स्वतःचा जो वस्तू दिल्या त्याच्याबद्दल मसाले वगैरे नेले. मसाले म्हणजे हरवेळेस का ते तिखट वगैरेच काय, तिखट आलं त्याच्यात, अजून मसाल्याचा आणखी पदार्थ इलायची आली, लवंग आलं, अजून खूप सारे आले, काली मिरची आली, मिरे वगैरे आले. हे खूप सारं असा पदार्थ मसाल्याच्या कॅटेगरीमध्ये येतात. हे सगळे नेलं त्यानं. आणि इथून नेल्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो, व्हेरी एमपी, इथून नेल्यानंतर हा जो मसाला इथून वास्को डी गामा परत गेला, हा जेव्हा परत गेला त्यानंतर पाहूया परत गेल्यानंतर जसा युरोपमध्ये पोहोचला. आता वास्को डी गामा येथून युरोपमधून निघाला, भारतामध्ये पोहोचला, तर साहजिकच त्याला खर्च वगैरे तर आला असेल ना. खर्च वगैरे आला असेल त्याला. जो काही खर्च वगैरे आलेला आहे तर पाहिजे जेवढाही त्याचा खर्च आला त्याच्या लक्षात ठेवा 60 गुणा नफा झाला त्याला. त्याला किती नफा झाला? 60 गुणा नफा झाला त्याला. म्हणजे विचार करा, इथून मसाला नेला तेव्हा जेव्हा त्यानं विक्री केली, विक्री केल्यानंतर त्याला 60 गुणा नफा झाला, 60 गुणा. त्यामुळं येथे खूप सारी हळबळ मचली. एक फेमस झाला भारताचा तो म्हणजे भारताचा रस्ता खोदला ज्यानं, त्याचं नाव वास्को डी गामा. खूप फेमस झालं त्या ठिकाणी. वास्को डी गामानं भारत शोधला असं म्हटलं जाऊ लागलं. आणि किताबमध्येही मेन्शन आहे का भारतच खोदला असं डायरेक्ट घोषितच करून घेतलं आहे. तर पहा, भारत काही हरवलेला नव्हता तेव्हा का डायरेक्ट यानं भारताचा शोध लावला. तर पहा, त्यानं जो शोध लावलाय रस्त्याचा शोध लावला, समुद्री मार्गाचा शोध लावलाय त्यानं. भारतने शोधला.
मग भारत शोधाचाच होता, मग भारत का हरपला होता काय? या प्रकारे म्हणजे भारत पोंगे पहिलेपासूनच फेमस होता, समृद्ध देश होता, शक्तिशाली देश होता आपला भारत, आणि भारतामध्ये येत होते हे व्यापार करण्यासाठी या प्रकारे. त्यानंतर जसा परत पोहोचला तेथून त्याचं स्वागत वगैरे तिकडे झालं, खूप सारे शाबासकी इनाम वगैरे जाहीर दिले या प्रकारे. त्यानंतर पहा मित्रांनो, त्यानंतर त्यानंतर जसा परत पोहोचला तेथून एक व्यक्ती आणखी निघाला पोर्तुगीज मधून, त्याचं नाव आहे कॅप्टन कॅब्रेल अल्वारेज. कॅप्टन कॅब्रल अल्वारेज ह्या व्यक्तीचं नाव आहे. ठीक आहे. यानं ब्राझीलचा शोध लावला. लक्षात ठेवा मित्रांनो, यानं शोध लावला होता ब्राझीलचा शोध लावला होता. दक्षिण अमेरिकामध्ये आहे ना ब्राझील त्याचा शोध लावला होता. हा व्यक्ती निघाला आणि सोबत खूप सारे जेव्हा पोंग्या, आता हे युरोप व्यापार करण्यासाठी आले होते. राजा झोमोरेंना सावध वगैरे केलं, सगळं काही झालं, व्यापार झाला तिकडं, मस्त विकले, मसाले विकले, 60 गुणा नफा झाला. म्हणजे जेवढा खर्च आला त्याच्या 60 गुणा नफा झाला. त्यानंतर एक व्यक्ती आणखी निघाला, कॅप्टन कॅब्रल अल्वारेज. जवळपास 1500 इसवी सन 1500च्या जवळपास निघाला तो. निघाल्यानंतर लक्षात ठेवा याच्यासोबत आणखी पोर्तुगीज खलाशी निघाले, जवळपास 8-10 जहाज, खूप सारे 1200 लोकांचा ताफा घेऊन आला. 1200 लोकांचा ताफा घेऊन आला आणि त्यानंतर विचार करा, भारतामध्ये एंटर झाला, भारतामध्ये दाखल झाला. त्यानंतर राजा झमोरीनवर हमलाच करून टाकला डायरेक्ट. त्या राजा झमोरीनवर काय केलं, हमला केला. हमला केल्यानंतर तिथली जागा कब्जा केली आणि सोबत वास्को डी गामा बी परत आला. या प्रकारे कोणती दयामाया नाही. आलं लक्षात. राजा झमोरीननं बढिया स्वागत केलं होतं, त्याचा मुनाफाही त्याला भेटला बढिया, कारण की राजा झमोरीनची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिथे कालिकत या ठिकाणी जेव्हा पोहोचले होते, कालिकत या ठिकाणी या कालिकत बंदरावर पोहोचले होते. त्यानंतर कोचीन कालिकत या ठिकाणी बंदरावर पोहोचले होते. त्यानंतर कोचीन या ठिकाणी त्यांनी 1503च्या जवळपास एक कंपनी स्थापन केली. त्याचं नाव आहे उस्तादो इंडिया कंपनी. त्याचं नाव आहे उस्तादो इंडिया कंपनी. त्याचं नाव आहे उस्तादो इंडिया कंपनी. हे कंपनी स्थापन केली आणि त्याच्यानंतर कोचीन पोर्तुगीजांची पहिली फॅक्टरी जी स्थापन केली कोचीन या ठिकाणी केली. मित्रांनो लक्षात ठेवा, व्हेरी एम्पी. पोर्तुगीजांना पोहोचले कुठे, ते कालिकत बंदरावर पोहोचले, केरळ या ठिकाणी. कालिकत बंदरावर पोहोचल्यानंतर त्यांना पहिली फॅक्टरी कालिकत या ठिकाणी केली, कोचीन या ठिकाणी केली. फॅक्टरी म्हणजे मराठीमध्ये यांना म्हणतात वखार. फॅक्टरीज म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात, यांना वखार म्हणतात. या ठिकाणी पहिली फॅक्टरी स्थापन केली. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला आहे, पोर्तुगीज लोक पहिले कोणत्या बंदरावर पोहोचले? ऑप्शन मध्ये कालिकत देतात किंवा कोचीन देतात. तर लक्षात ठेवा कालिकत बंदरावर पोहोचले, परंतु त्यांना पहिली जी फॅक्टरी स्थापन केली, फॅक्टरी म्हणजे वखार, मराठीमध्ये वखार म्हणतात, ते स्थापन केली कोचीन या ठिकाणी. त्यांनी कोचीन हे फॅक्टरी बनवली. आणि लक्षात ठेवा व्हेरी एम्पी, तिसरा आणखी प्रश्न तो म्हणजे त्यांनी राजधानी सुद्धा कायले बनवली? कोचीनच बनवली. राजधानी सुद्धा काय बनवली? कोचीन राजधानी बनवली त्यांना. आलं लक्षात. आता हे फॅक्टरी म्हणजे काय लक्षात ठेवा. फॅक्टरी म्हणजे एखादं असं काही हे नाही आहे का डायरेक्ट मशीन लावल्या चला माल उत्पादन चालू बिलकुल, या प्रकारे असं फॅक्टरी वगैरे नाही. ठीक आहे. कंपनी म्हटलं तर त्यामध्ये लोक आले, जे इन्व्हेस्टमेंट वाले जे लोक असतात ते लोक आले त्या कंपनीचे, म्हणजे ज्यांना जास्त दिमाग आहे त्याबद्दल, असे लोकांची टीम तिथं आली, त्याला म्हणतात कंपनी. कंपनी म्हणजे एकदम असं तुम्हाला जे नाव ऐकतात तसं नाही. ठीक आहे. ते काही लोकांचा समूह आला, त्याच्यामध्ये चांगले तज्ञ लोक आले त्याच्यात व्यापार वाढवण्यासाठी या प्रकारे. आणि हळूहळू कसं आहे यांचं साम्राज्य कसं वाढत गेलं तेच तुम्हाला मी शिकवून राहिलो या प्रकारे. तर फॅक्टरी म्हणजे समजून घ्या काय आहे फॅक्टरीच्या मागचं. फॅक्टरी म्हणजे काय आहे, या प्रकारे कारखाना वगैरे असं काही नाही. फॅक्टरी म्हणजे एक असं गोडाऊन समजा तुम्ही. फॅक्टरी म्हणजे काय? गोडाऊन म्हणजे जे खाली जागा आहे ना ते स्थापन केलं, ते बांधलं त्यानं तिथं.
त्याचं नाव आहे फॅक्टरी, म्हणून फॅक्टरी म्हणतात असं या प्रकारे. म्हणजे यानं फायदा काय होणार होता, तर अशी एक रिकामी जागा घेतली, समजा एक खोली भाड्यानं घेतली किंवा बांधली देण्यात येईल तिथं, त्यामध्ये काय करायचं, भारतामध्ये जेही पदार्थ वगैरे आहे, वस्तू वगैरे आहे, ते आणून एकट्टे ठेवून देत जा तिथं. ते आणून काय करायचं, एकट्टे त्या ठिकाणी ठेवून देत जा. आणि त्यालाच काय, तिच्यानं काय होणार होतं, एकट्टे ठेवून तिथून ते मग कमी पैशात विकत जाईल. या प्रकारे हे होते फॅक्टरी स्थापन करणं, म्हणजे वकार स्थापन करणं, हे आहे त्याच्या मागचं कारण. म्हणजे असं समजा तुम्ही आता तुम्ही ऐकलं असेल होलसेल. होलसेलमध्ये कसं आहे, एकच वस्तू भेटते काय, सगळ्याच वस्तू भेटतात. तर विचार करा, जसं आता डीमार्ट आहे, आता कसं आहे डीमार्ट आहे, डीमार्ट मध्ये गेल्यानंतर आपण समजा एखादी गोष्ट घ्यायला जातो डीमार्ट मध्ये, तर सोबत 4-5 गोष्टी घेऊनच येतो आपण तिथं. असं नाही आहे का शर्ट घ्यायला गेलो शर्टच घेऊन आलो वापस, असं नाही. शर्ट सोबत पॅन्टी घेतो, तिथं आवडलं काही कोल्ड्रिंक्स वगैरे तेही घेऊन येतो, सोबत चॉकलेट वगैरे तेही घेऊन येतो, ब्रेड वगैरे तेही घेऊन येतो, घेण्याला देणं सगळंच घेऊन येतो, असं सांगण्याचं तात्पर्य आहे. ठीक आहे, म्हणजे हे असं होलसेल असं एक रूम खोली स्थापन केली त्यांना. त्यानंतर 1503 मध्ये हे फॅक्टरी वगैरे स्थापन केली आणि तिथून त्याचा काय झाला, व्यापार सुरू झाला या प्रकारे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, हे आपण काय पाहिलं आपण आजच्या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, युरोपामधून कसे व्यापार करण्यासाठी लोक आले आणि तिथे भारतासंबंधी एक मार्ग शोधून काढला. तो व्यक्ती आहे, कसा आहे, काय नाव आहे त्याचं नाव आहे वास्को डी गामा. त्याचं नाव काय मित्रांनो, वास्को डी गामा. या प्रकारे ठीक आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल कसं युरोपमधून भारताचा एक रस्ता खोदला गेलाय आणि कशी पोर्तुगीजांची कंपनी भारतामध्ये पहिली फॅक्टरी स्थापन झाली, ते म्हणजे कोचीन या ठिकाणी. त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढं बघितलं, त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण पोर्तुगीजांनी कशी भारतामध्ये स्थापन केलं, स्वतःचं साम्राज्य वाढवलं, कसं गोवा वगैरे जिंकलं आणि किती वर्ष त्यांना राज्य केलं. त्यानंतर सोबत विचार करा, आणखी कंपनी आहे, फक्त एकच कंपनी भारतात आली नाही, पोर्तुगीज आली आहे, नंतर डच लोक आले, डच नंतर अंग्रेज लोक आले, अंग्रेज नंतर फ्रान्स वगैरे तेही लोक आले, स्वीडिश लोक तेही आले. या प्रकारे व्यापार करण्यासाठी आले आणि कसे भारतामध्ये व्यापार तर करतात कसं यांच्यामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला भेटतो, हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून शिकून घेऊ आपण. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये काय करू आपण, एवढं शिकून घेऊ. पुढील व्हिडिओमध्ये मी लगेच व्हिडिओ दुसरा काढणार आहोत, दुसरा व्हिडिओ टाकू आपण, त्यामध्ये आपण पुढील पोर्तुगीजांचं कसं साम्राज्य विस्तार झाला ते आपण शिकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे मित्रांनो, चल.